ह्या 6 जणी ज्या बोलतायत हे म्हणजे मिस्टरांच्या मनातलं बोलतायत. हो हो ते पण असंच म्हणतात की सगळं व्यवस्थित करतेस आणि शेवटी पटकन काहीतरी बोलून जातेस मग समोरच्याला हर्ट होतं. तिचं खूप हेल्पिंग नेचर आहे पण पटकन बोलते असं. आज हे ते तो खुश तिचा होतील ना. स्वभाव आहे. हो की बरं झालं मी नाही आलो कार्यक्रमाला. ह्यांनीच केलं काम माझं. तुमच्याकडे कसं काय जमलं? ब्लाइंड डेट म्हणतो तसं आम्ही भेटलो. देन त्यानंतर इतके कॉमन फ्रेंड्स आणि ओळखी की ते लव कम अरेंज असं आमचं लग्न जमलं. मग तुमच्या नात कोणी कोरिओग्राफी केलेली तुमच्या लग्नात? नाही, माझ्या लग्नात मी स्वतः पण एन्जॉय केलं. मी माझं सेल्फ बसवलेला डान्स केला पण माझ्या फॅमिलीनी खूप एन्जॉय केलं. मिस्टरांना आवड आहे नाचाची. मिस्टरांना आवड आहे लाईक नारायण पेठ अँड त्याची जे काही मंडळ आहेत. मग ते फक्त तोही मंडळात पुण्याचा. नाचतात. हा मीन्स त्याला गणपती डान्स आवडतो. हे सिस्टमॅटिक असं माझ्यासारखं कोरिओग्राफ केलेलं वगैरे नाही आवडत. म्हणजे मी तसं करते. पालकांनी आपल्या मुलींचा सांभाळ मिळून करायचा असतो ना. सरोजनीताई 20 वर्ष संसार केल्यानंतर एखादं जोडपं समोर उभं राहतं ना तेव्हा त्यांच्या भावना त्यांच्या आयुष्यातल्या घटना 4 ओळीत नाही मांडता येतो. आपण या समोरच्या माणसाला पूर्णपणे ताब्यात नाही ठेवू शकत. सगळं मान्य पण लीला ना हे सगळं सहन केलं ना आणि ती सहन करत राहिली. सरोजनीताई तो लीला समोर दुसरा पर्यायच नव्हता हो. तिला एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्यामध्ये, आपण केलेला त्याग, आपण केलेले कष्ट, आपण सहन केलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाही. तो वर बसलाय ना त्याच्याकडे सगळ्याचा हिशेब असतो. एक ना एक दिवस तो याचं गोड फळ देतोच देतो. हिंमत नाही हारायची. सगळं छान होणार. हिंमत नाही हारायची आपण. तुमच्या अट्टापायी आजीला परक्यांच्या घरात राहावं लागतंय. काहीही झालं ना तरी आजीला घरी तुम्हालाच परत आणायचंय. मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी चालेल. जागीरदारांच्या घरात असा सूर्य उगवता कामा नये जिथे आजी नाराज होऊन घराबाहेर पडली. त्यामुळे तिने एक रात्र घराबाहेर काढली. तुम्हाला इथे राहायचं असेल तर आजीला आणा. नाहीतर तुम्ही हे घर सोडून जायला तयार व्हा. लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात बघलीला. घरची जबाबदारी यायला लागते, संसाराची जबाबदारी. त्यामुळे स्वभावातला अल्लडपणा देखील थोडासा कमी होतो. बऱ्याच वेळेला गोष्टी स्वतःसाठी न करता घरासाठी, घरच्या माणसांचं हित बघून करायला लागतात. हे मी फक्त मुलींनाच नाही सांगत आहे बरं का. मुलांनी देखील संसाराची जबाबदारी तितक्याच प्रामाणिकपणे उचलायला हवी. नवरा आणि बायको एकमेकांच्या साथीनं एकमेकांना समजून घेऊन एकत्र यायला हवे. आयुष्यात कधी कधी काही गोष्टी पटल्या नाहीत तरी सुद्धा आपल्या घराच्या सुखासाठी कराव्या लागतात. आपला अहंकार, आपला मीपणा आपल्या माणसांसाठी बाजूला ठेवावा लागतो. आपल्याला पण तेच करावं लागेल. वहिनी एक बोलू. तुम्ही एवढे सगळे मोठे मोठे शब्द बोलताय पण शेवटी आपण छोटेच ठरलोय. आपण हरलोय वहिनी. आय नो लिगली बनी अजून माझा मुलगा नाही पण आता आपलं लग्न झालंय आणि बनीची जबाबदारी माझी आहे. आणि ॲज इट इज मी चिनू मनूची फीस भरतो तर मी बनीची का नाही भरणार. तुम्ही खूप मेहनतीने हे पैसे साठवले ते तुम्ही प्लीज ठेवा तुमच्याकरता. आणि यापुढे बनीला बाबा नाही असं असं वाटतं का म्हणे. थँक्यू. तुम्हाला कसं सांगू, बनी खरं तर पोरका नाहीये हो, त्याचा बाबा आहे. विरोचकाला हे माहिती की ह्या अस्थि कटारीमुळे त्याचा मृत्यू होणार आहे.
आणि त्यामुळे ती अस्थि कट्यार मिळवण्यासाठी तो प्रयत्न करणार. अस्थि कट्यार सेफ राहील कपाटात? इतक्या सहजासहजी विरोचकाच्या हाती लागू देणार नाही मी तिला. अस्थि कट्यार सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. नेतराच्या हातून अस्थि कट्यारीने विरोचकाचा वध होणार आहे हे विरोचकाला माहिती आहे. एकतर विरोचक ती अस्थि कट्यार मिळवण्याचा प्रयत्न करणार किंवा नेत्राला मारण्याचा. मला खूप टेन्शन आलंय. या घरानं विरोचकामुळे एका बाळाला गमावलंय. नेत्राच्याही बाळाला. आम्ही तुम्हाला शिकवायचं म्हणजे उलटी गंगावी विद्यार्थ्याकडनं मास्तरीन शिकणार. हे बघा, आपल्याकडे जे ज्ञान नुसतं ना ते कुणाकडूनही घ्यायला मागे पुढे पाहायचं. चला मला सांगा, कधीपासून सुरू करायची माझी शिकवणी? काय तर आम्हाला काय जमाने हवं तुमची शिकवणी बिकवणी घ्यायला. असं काय करताय? तुमच्या स्टाईलनी बोलायला मला कोण शिकवणार? ते काही नाही, आजपासनं माझी शिकवणी सुरू. तुम्ही माझे सर, मास्तर, मास्तरीण पाहिजे मास्तर. हो नाही हो मास्तरीन नाही नाही. बरं धनी, जेवून घ्या, जेवण गार व्हायलंय की. मास्तरीन बाई तुम्ही खरंच सुट्टी दिनं झालाय बरं काय. जेवून घेणार आहे का बोलूनच पोट भरणार आहे तुमचं? जमतं तुम्हाला मास्तरीन बाई. तिथे काय झालं माहिती काय, शिकवणारा अडाणी आहे शिकणारा हुशार आहे. उलट झाले. द्या द्या बघूया काय आणले. गोड गोड गार गार फुलाचं मध आणलाय दोन डब्यात. आपला संसार सुरू होणार काय? सुरू झालाय. तसं नाही हो, म्हणजे की नाही आत्तापत्र संसाराचं एकच चाक चालू होतं ना आमचं. घर 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 घर. आता तुमचं बी चाक फिरायला लागलं घर 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 घर. त्यामुळे आपल्या संसाराचा गाडा आता घर 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 तुझा. तुम्ही मनातलं सगळं सांगितल्यापासून आमचं सगळं जगच सगळं वेगळंच दिसले मला. आज माहित आहे काय, पिढी वागायला लावल्या म्हणजे खरंच की. तुम्ही मनातलं सांगितलं नसतं तरी आम्ही हेच केलं असतं म्हणा. पण आता इथून पुढे आम्ही तुम्हाला डबल आनंदात डबल सुखात ठेवला, डबल धमाका हो. अहो पर्स नाही हो, हात द्या हातात. आता आपण असेच चालू आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही आणि आपल्यात अंतरही पडणार ना. तू पंड्या हे भारी आहे. म्हणजे कसं, गाडीची दोन चाक तुम्ही आणि आम्ही. गाडीची दोन चाक तुम्ही आणि आम्ही. थांबा आठवतंय. चालत राहूया असंच, जात राहूया गाणी. राजा राणी म्हटलं असतं तर बरं वाटलं असतं. होय काय.